लय जेवण झालं कडे दुपारचं. तुला आता ढेकर द्यायचा होता का? ढेकर आल्यावर ढेकर देईन ना पोपटे मी. सकाळपासून तृप्तीचा ढेकरच नाही दिला बुवा. का बरं? अरे काय आलं, जेवलोच नाही सकाळपासून, उपाशी निघत तोंड घेऊन. जेवला नाही? अरे चांगला तर तुला सुगंधाच्या आजच्या गरम गरम चपात्या आणि भाजी खायचा डबा आहे आणि तू म्हणतो जेवलो नाही. बंद केली बाबा तिने मेस. बंद केलं हे डबा? पैसे दिले नाही काय? पैशाचा विषय नाही शामराव. मग तिला बरं नाहीये, दुखत आहे. एकटी बाई आता किती किती करणार तवा? सुगंधाला बरं नाहीये? नाही ना. काय झालं कडे तिला? काय झालं काय नव्हती, डबा द्यायला नाही म्हणली. उपाशी सकाळपासून जेवलोच नाही. काय दुखत असं कडे तिचं? विचारपूस करायला जावं लागेल गाड्या. हा, तिची कर विचारपूस. इथं मित्र जेवला त्याचं काय नाही तुला. अरे म्हणजे तू आहेस ना काळजी, पण आता ती आजारी पडली म्हणून थोडस. वहिनी आहेत का घरी? नाही ना. नाही. मी तर हातानेच करून खातोय आपण. काय करावं जेवायचं मला काय कळा ना. पण तिने मग आजच्या दिवस नसेल ना. ती म्हणली मी नाही देणार डबा, जवळ नीट नाही होत तवर. आता काय कोण मग तू येतो वांदेच झाले रे. तेच ना, काय करावं कळा ना मला. तुझ्याकडे आहे काय आयडिया डोक्यात? खायला हॉटेलचं नाही खावं वाटत रे माणसाला. किती एकदा दोनदा खाल्लं तर माणूस हे होतंय. चांगली परवडून अशी आयडिया सांग गावातली गावात. हॉटेलचं नको सांगू. गावातल्या गावात टेपुडीकडे जायचं का? डेपुटीकडे? हा मग मला काय म्हण, हे बघ गावचे डेपुटी आहेत. गावचा प्रश्न, तुझा प्रश्न, म्हणजे सगळ्यांचा प्रश्न सोडवण्याचं काम कोण करणार? डेपुटीच. माझ्या डोक्यातच नाही आलं राव. मग चल लगेच. पोपट्या तू टेन्शन घेऊच नको. राम राम. बाहेर जायची तयारी दिसती. चाललंय तर जायचं थोड्या वेळ, आता नाही, थोड्या वेळ जाणार आहे. काय म्हणता? तुला म्हणलं ना पोपट्या, डेपुटी सारखा माणूस नाही आपल्या गावात. तू बघितलं ना, बाहेर निघायचं जरी म्हणलं ना तरी स्वच्छता, नाही. टापटीपपणा. गाडी मला स्वच्छ लागेल, त्याशिवाय विशेष मी नाही. निघतच नाही. मी जर नाही पोचले ना तर डिग्या बिग्या पोसून ठेवत असतो, पण नेमकं डिग्या आज बाहेर आहे जरा थोडा. कुर्ता लय भारी दिसतोय तुमच्या रे. कुठून घेतलाय? आता ह्या कुर्त्याला झाले जवळ 2-2.5 वर्ष. काय सांगता? काय सांगत, तब्येत कमी झाली पण तुमची मेंटेन केलंय तुम्ही आता. नाही तब्येत कोण डेअरी कमी झाली पुटी. मंडळीमध्ये डेअरी वाढली, तुम्ही मना मग कमी झाली. नाही, खरंच ना. लय स्मार्ट दिसायला लागले आता पहिल्यापेक्षा. काय मग कसं काय म्हणते काय मंडळी? हटकू म्हणते काय मग? अजून कमी करायचं असं अजून कमी म्हणून. करा. काय माणसाचं कळत नाही. आणि बरं उरलेलं म्हणते, उरलेलं एवढा खिचडी भात खा, एवढं खा. तिच्यामुळे डेअरी वाढते बरं का माहिती. तेच तर प्रेम असतंय. आपण प्रेम किती घालायचं पोटामध्ये, आपलं पोट यायला लागलं ना पुढं. पण ते खरं म्हणतो तुमच्या वाणी अख्ख्या गावात राजबेंडात नाही पण नाही दिसायला. नाही, विषयच नाही. लय लोक आहेत गावात. मी कशाचा राजमिंट वय झालं आपलं. तुला सांगतो, डेपुटी एवढे स्वच्छ टापटीप राहतात ना, म्हणून त्यांच्या घरी अक्षरशः लक्ष्मी पाणी भरीची. नाही टापटीप लागत, माझ्यापेक्षा माझ्या मंडळीला लागत. तुपाचं धूर. आम्ही असं माझ्या पूर्वजांनी सांगितलेलं यांच्या घरात तुपाचं धूर चालायचं. धूर चालायचा? अरे म्हणजे याड आहे काय तू? आमच्या घरात नव्हता तुपाच धूर. वतनदार घरात ते तुपाचा घूर चालला. साधा भाऊच्या घरामध्ये आहे ना, तुला सांग, आमच्या घरी गावरान तूप साधा भाऊ चिवूनच यायचं. म्हशी किती होते साधा भाऊ सकाळच्या पर्यंत. त्यांच्या अंगणात गेलं ना तर 2-4 भगुल्या असे उकळते राहायची. बाबू, आता तुम्ही कधी जा ना खायला, ज्यांची जर पुरणपोळी खायला गेलं ना, गोळवण्यापेक्षा तूप ज्यादा राहायचं. नेमकं माणूस तूप खात काय पोळी तूप खाते टपकतही नाही इकडून इकडून दिसतंय तूप. हे ना. हे आता मंडळीचं प्रेम आणि आम्ही न केलेलं डाएट, त्याच्यामुळे या गोष्टी झाल्या. डाएटची गरज नाही पण डेपुटीला. तुला सांगतो, डेपुटी एवढे सुंदर दिसण्याचं कारणच वहिनी आहेत आपल्या. वहिनी स्वयंपाक बी भारी करतात ना. विषय का, साक्षात अन्नपूर्णा देवी आहेत त्या. बरं कशाला आले? काय एवढं कौतुक चाललंय? काय नाही आपलं मग चाललो होतो रस्त्याने, आपलं चला म्हणलं, दिसले तुम्ही, भेटाव तुम्हाला. अचानक कौतुक चाललंय. इतके दिवस आता भेटू, पण मला कधी असं म्हणले नाही तुम्ही. बघा आता हे पा, वेळ काय प्रसंग, वहिनी चांगला स्वयंपाक करतात म्हणून डेपुटी छान राहतात. विषयच नाही. मग काय म्हणता बाकी अजून? काही नाही, ते थोडस अडचणच होती म्हणजे तशी. पर्सनल काम होत. हा, पैसे पाण्याची अडचण? नाही नाही, नाही, पैसे अजिबात नाही नाही डेपुटी. तुमच्या घरी लक्ष्मी पाणी भरती म्हणून की आम्ही लगे पैसे मागायचे का? अजिबात तेच नाही, झालं. विषयच नाही. हा, ते काय झालं, आता पोपट्या आपल्या इथे आणि तुम्हाला तर माहितीये सुरेखा गावाला गेलेली. नाही ते मीच त्याचा प्रॉब्लेम सोडला असता, तुमच्यापर्यंत येऊच दिला नसता. आम्ही मग कार्यकर्ते काय कामाची. काय बाबा काय त्याला? नाही हो, काय झालं, डबा लावला होता सुगंधाकडे त्याचा, हा. व्यवस्थित चाललं होतं एकदम. पण नेमकी ती पडली आजारी. आता ती आजारी पडली, मग तिला कुठं मानता येते दे बनून स्वयंपाक करून. पोपट्याने का सकाळपासून उपाशी आला मायापाशी.
मी म्हणलं आता मी तरी काय करू बा, म्हणलं आता एकच पर्याय बा आपल्याकडे, डेप्युटीकडे जाऊ, वहिनी स्वयंपाक पण तो छान म्हणला करतात. डेपुटी मोठ्या माणूस मावशी उपास नाही राहून द्या. हा अरे मंडळी आतमध्ये सध्या आमचीच खायचे बांधीत. आहे का? मंडळीचं ते पराठीचा त्रास चालू आहे तिला जरा ती करीत नाही. डिगे आडाम तोडाम करतो मी थोडंफार कधी अहो जास्त नाही लागत त्याला, एक 4-5 चपात. सगळं मान्य आहे. 2 भाज्या आणि 4-5 हा आम्ही इनमिन करूनच 4-5 चपात्या करतो दोघा तिघांना. डिग्या लाटीतून मी भाजी तो सध्या तिला स्वयंपाक करीत नाही तर मी त्याला कवा स्वयंपाकाला नाही मग म्हणत. अजून 2-4 भाजा ना त्याच्यात तुम्ही. नाही मग तुम्ही काय खाईन करा? तू ऍडजस्ट तू करीन ही काय बायको गेलेली बरं का, याची बी बाई याची लग्न झालेलं नाही हा, तर तू काय कर, दोघं मिळून आहे ना तो बायको संसार करा. मग संसार म्हणजे काय बायाचा संसार करा. नाही ना, जमत नाही ना मला. कुठे मी आपला काही शेवाय भात कवा पोहे कवा काही खातोय. तुम्हाला राग येईल पण सध्या माहीत घरात परिस्थिती बघा ना विचारून. नाही भाऊ, नाव नको काढू, नाही तर म्हणा ही म्हणा सकाळपासून 3दा चक्कर आली डेपुटी. अरे मग खाणं काहीतरी, मग हॉटेल काय कमी आहेत काय? हाय का हटलात काय पैसाना असतो? पाणी तोंड किलो आणि इथं काय अरे मग काहीतरी काम चालू करा. तुझ्या आल्याबरोबर उपाशी राहायचं काम चालू करूच तर जगलं तर पाहिजे ना माणूस. पोटात अन्न असं तर काम होईल ना. एक मिनिट, माझ्याकडे जाण्यापेक्षा तुमचा जवळचा मित्र जाल्याकडे जाऊन बघा ना. जाल्या काय तुम्हाला नाही म्हणणार आहे का? अरे त्याच्या बायकोला झालं आरके स्वयंपाक करायचा. तुला सांगतो तो जाल्यासारखा मायाळू माणूस नाही. तेवढं आहे. आणि त्याची हा. बायको बिया तुला- रुपा वहिनी आहे ना, तोंडाने फटकळे पण जीव लावायला आहाहा. जाल्या 3-4 कुत्रे तर अशी सांभाळतोय. हे खरंय खरंय. हा म्हणजे मला म्हणायचं ते नाही म्हणजे कुत्रे अरे बुवा, उपाशी ठेवीत नाही कोणाला ठेवीत नाही त्यो. कोणाला. त्याच्याकडे 4-5 कुत्रे येतं. तो तुम्हाला गेलो नाही म्हणणारच नाही. नाही नाही आम्हाला तो सांगता येत नाही, तुम्ही चला म्हणजे ना. मला कुत्रा नाही म्हणजे नाही अरे पोपट सारखा माणूस आहे का तुला कुत्रा म्हणत का मी? चल बरं. तरी का अपमान मी कुत्रा? डेपुटीला घेऊन जावं लागेल, ज्याला तसं ऐकायचं नाही आपलं. आता मला नाही आता होय. चला ना. तुम्ही सांगितलं म्हणजे तुमचा शब्द जरा मोडा वजन टाक. पडन ना. बरं चला डिग्या चपात्याला आठवून ठेव रे. चल है की मी सांगावं लागत माझ्याकडे चपात्याच नाहीत. चालू हे जाल भाऊ, जालबा जालुड्या आला मी म्हणलं ना जालू कायम तुम्हाला उत्साहामध्ये सापडणार. तंदुरुस्ती बघा कशी आहे. अरे भाऊ माई भाऊजाईचं पती तेवढं गप ना. मग बाकी कोण चालला? घरातच होतो, घरात इथं राहा. बसलेलो होतो मी घरात. मी काय म्हणलं ते आपल्याला घरीच सापडणार आणि आपलं काम जालू करणार म्हणजे करणार 100%. 100% करणार. विषयच नाही. हा. जालू तुला आता तो इकडे आम्ही तिघं मिळून आलो. कशाला? काय झालं पोपटराव आपल्या तिकडे लई दिसणे आलेत बरं का. अजून त्यांची आता खाण्यापिण्याची अशी मानवाची सोय झाली नाही. सुगंधाताईकडे डबा लागला होता. सुगंधाताईचं काहीतरी दुःख ते आजारी पडला तर त्यांनी डबा कॅन्सल केलाय. तर आमची अशी इच्छा होती की 1 महिना 2 महिने तू डबा दे करून तो काय पैसे असतील ते पोपटराव देऊन टाकतील. पण मी हा काय रे रडू तू गमवू टेन्शन नाही घेऊ, पैसे देईन देऊ. पैसे देईन. रडतो का? काय असं आलं? तर तीच कळत नाही. काय झालं रडतो का मग? अरे झालं काय? माझ्याकडे काय आलं, मीच उपाशी मेला, माझ्याकडे डबा नाही, त्याला कुठून डबा देऊ मी? डबा नाही रुपा वहिनी आहेत ना. काय रुपा वहिनी रातच्याला आमच्याला भांडणं झाले डेपुटी तुम्हाला सांगतो. मी तिला म्हणलो होतो सुटकाचं कालवान करते नी बॉम्बलाचं कालवान केलं आणि म्हणले का मला आला राग आधी फाटक्यात टाकली तिच्या कामपाडीत. ती गेली रातचीच निघून इथून, बोंबील कुठे आहेत ते? दिले फेकून तिकडं, खाल्ले कुत्र्यानी. अरे पण कमून बॉम्ब लावून सुकटावून काय दोन्ही एकाच जातीचे येतं. दोन्ही खाल्लं असतं तर काय आलं असतं. हो सुकट समजून बोंबील खायचे. मला नाही आवडत ते बांबू आणि बोंबील. मग सुकट आणतोच कशाला असतो. सुकट नाही आणलं तर करीन कशाला वहिनी. बोंबील चांगले असते. चांगले असते तर मग आता कसं करतो जेवायला दोन चटणी चांगली होती, चटणी चांगली होती बोंबलाची. मी येणार होतो तुमच्या घरी, म्हणलं थोडासा तुकडा भेटला तर बघा डेपुटीच्या दारात उभं राहून. आईला आमचं एक खानदान मोठं करून ठेवले घरच्यांनी. आम्हाला तुकडा भेटा बायको 3 दिवसापासून आम्हाला चपात्या लाटायला लावी ती. तिचं पाठीचं दुखणं चालू झालंय. त्या डिग्याला चपात्या लाटताय ना तो सारे नकाशे तयार करा. मला फक्त एकच चपाती द्या. अरे बाबा आमचीच पंचायत हे. सका धरून जेवलं नाही डेपुटी. अरे ह्यो बी द्यायची जेवला रे बाबा. हे बघा असं झालं उघड्यापाशी नागडं गेलं आणि सारा सारा दिवस. कुडकुडून मेलं. अरे तो याकडे आलतो आम्ही डब्यासाठी तर तोच आम्हाला हे कर. पण बोंबील अशी फेकून नसते द्यायची बरं का. तो काय बोंबील लावले तर तो डब्याची सोय नाही बोंबील चालले. फेकून द्यायचे नाही माप. तिने घार कॅस करून कडे फेकली, तिने दिले सांडले आणि मग डेपुटी. उचलून फेकलेत. याच्या एकच पर्याय, काय पोपट्याने बाय ठेवली पाहिजे. ए कामाला अरे सगळ्यांच्या डब्याचं भागन ना. कामाला म्हणते तुमच्या दोघा तिघाच्या डब्यात याची बायको- गाव जेवण घालायचं काय? अरे म्हणजे ह्याचा डब्याचा प्रॉब्लेम, माझा डब्याचा प्रॉब्लेम, डेपुटीला बी एक डबा देऊ आणि तू तर आहेच. मला नका डबा देऊ. माई बाई आहे मला नका. तुम्ही तो तिघच एक बाई ठेवा तिघात मिळून डबा खा. माय नका डोकं लावू. आणि आता काय करा कृपया करून माझ्या घरी डबा मागायला येऊ नका, नाही तर मा डबा बंद करता बरं का. ए पण मला काय वाटतं ए, आल्या पण- डोकं चालून काहीतरी राव. बायाचे पैसे कोण देईन आता? बाया लावले आम्ही.
हा हे बी प्रॉब्लेम ही बाई आली का डेपुटी देते ना मग मी त्याच्यामुळेच म्हणतोय तो डोकं लयचं माझ्या नका असं पोटाला time ला. जन्माला आले तुम्ही, मी तुमचे पैसे देतो. अरे काय चाललंय तुमचं? हे जाऊ द्या काहीतरी मार्ग काढा रे पोपट्या उपाशी आहे, जायला उपाशी आहे सकाळपासून. माझ्याकडे एक आयडिया आहे राव. काय जमत ना विषयच नाही, जायला नाद नाही करायचा. काय 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 चुकीचं केलं गड्या यांनी का? तुम्ही आहे ना मला सांग बरं. नको 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 तुम्हाला नको, तुम्ही आता घरी जा हा, निवांत बसा. पोपट्याच्या आणि जाल्याच्या जेवायची सोय मी करतो. करा काही बी करा, पण बालड माया पण आला नाही, मी तुमच्यात नाही असं समजा बरं का. आम्ही गावातला तुमची एक व्यक्ती आहे, पण ह्या अशा कोणचा किस्सा असं ना तुमचा त्याच्यात मी नाही. कारण की तुम्ही येत ना जेवतान पण ढेकर माया अंगावर आणतान. जाऊ का? नाही तसलं काही लपडे बिपडे करणार नाही डेपुटी. कुठे फेकले अरे गप ना, खाल्ल्या ना कुत्र्यांनी सांगितलं डेपुटी 3-4 कुत्रे जोगायला असते. घरात डोकं तू लाव. आहे ना इथं बस, मी असा गेलो असा आलो, टेन्शन घेऊ नको. लवकर हा हा कळलं. हा हा ते तू तयार राहा. ओके चल.